आज मी सगळं जेवण तुमच्या आवडीचं बनवलंय. तुम्हाला आवडते ना तशीच बटाट्याची भाजी बनवली आहे. आणि श्रीखंड सुद्धा आहे बरं का. नाही हो, थोडंसंच आणलं, एवढे पैसे खर्च नाही केले. आणि पुरणपोळ्या सुद्धा केल्यात. जेवल्यानंतर ताक सुद्धा आहे बरं का. घ्या. म्हणजे मला कधी काय हवं असतं तेव्हाच मी तुमच्या आवडीचं जेवण बनवते का? काही नकोय मला. नाही म्हणजे अगदीच काही नको असं नाही. अहो, मी काय म्हणते, आपल्या समोर एक मोठी शाळा झाली आहे, अगदी हाकेच्या अंतरावर. आपल्या ऋषीला घालायचं का त्या शाळेत? नाही म्हणजे त्याचंच भविष्य सुखकर होईल हो. हो, नाही म्हणजे चांगलं तरी काही आहे मग या शाळेत? शिक्षणाने काय होणार आहे? सॉरी. श्रीखंड देऊ का तुम्हाला? घ्या ना. मी काय म्हणते, अहो त्या शाळेत गेला ना की तो इंग्लिश बोलेल. हां, हो देते ना. बसने जाईल, बसने येईल. हां हां, हो देते. हे घ्या. कुठे होते मी? हां, आणि मग नंतर मोठ्या कॉलेजला जाईल, अगदी फॉरेनला. हां, काय चालू आहे तुमचं? मी काय म्हणते आणि तुमचं काय? ते काही नाही. तुम्ही ऋषीला शाळेत घालणार आहात की नाही? घ्या, गिळा नुसतं. ही जे श्रीखंड आणि पुरणपोळी आणली आहे ना, ती बाजूच्या मंदिरात प्रसाद म्हणून वाटत होते, ती आहे. आणि ही भाजी काल बनवलेली, ती पुरवून पुरवून आज खातोय. हो, तुमच्यापेक्षा तुमचा तो पिऊन आहे ना, तो कितीतरी श्रीमंत आहे. कधी चोर आला ना आपल्याकडे, चोर, तर आपली अवस्था बघून चोरीच करणार नाही, उलट आपल्यालाच कर्ज देऊन जाईल. तुम्ही काही करू नका, फक्त जेवा. असंच बसा आणि जेवा. भस्म्या झालंय ना तुम्हाला, जेवा. आणि हो, ही भांडी घासून ठेवा. आणि ते ताक प्या, म्हणजे मी जे काही म्हणाले ना ते तुमच्या पचनी पडेल.